काही बाई प्रश्न विचारणारी ती हेअरलिंग नावाची पत्रकार हिनं सोरोसी पाकिटमारीवर मोदींना जाता जाता प्रश्न विचारला खरा, पण भारतीय राजदूतांनी तिला सन्मानानं पुन्हा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायची संधी दिली. तेव्हा तिनं काय केलं तर एका मागोमाग एक असे ते 3 प्रश्न विचारले आणि एकाही प्रश्नाचं उत्तर ऐकून न घेता ती उर्मटपणे पत्रकार परिषद सोडून निघून गेली. इथं कोणाचं असं झालं, कोणाची नाचक्की झाली? पण आपल्याकडचे अब्दुल्ला मात्र बेगानी शादी में नाच नाच नाचताय. गाना कोणसा भी बजने दो, मेरे को बोलाय नाचने को मैं नाचता हूं. कसले खुश झालेत कालपासून, जणू काही मोदींना निवडणुकीत हरवलं यांनी. मोदी विरोधकांची कालपासून दसरा दिवाळी सुरू झाली. कसले खुश झालेत काय सांगू. 2014ला हा बाबा जो काय देशाच्या पंतप्रधान पदावर बसलाय तो काही केल्या खाली उतरत नाहीये. काय काय केलं आणि काय काय नाही केलं या लोकांनी मोदींना संपवण्यासाठी. राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी नाही, अक्षरशः संपवण्याचा घाट घालून त्यांना पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आणून एका पुलावर अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. एखादं मिसाईल आलं असतं पलीकडून तर पुलासकट मोदी, एखादं ड्रोन सोडलं असतं तरी काम तमाम. पण त्या काशी विश्वेश्वराची कृपा आणि प्रभू श्रीरामाची महिमा अगाध आहे. हा त्या मुठभर विरोधकांच्या रोषाला न घाबरता तिथवर जाऊन सुरक्षित आला बाबा. जो लोग बहुत कुछ उखाड़ने की बात कर रहे थे, यहाँ तो मोदी का बाल भी बाका नहीं हुआ, अशी स्थिती होती त्यावेळेस. याच पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी उतरवले गेले. दिल्लीवर अटॅक करणार, लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावणार, तिकडे शाहीन बागेत रस्ता जाम करून ठेवला होता लसणीच्या कांड्यांनी. दरम्यान भारतद्वेषी न पेक्षा मोदी विरोधी टूलकिट कामाला लावलं गेलं होतं. कुणी कितीही लपवा, हळूहळू एक एक गोष्टी बाहेर पडल्याच पडल्या. ती नौटंकीवाली आंटी सापडली, ती प्रत्येक आंदोलनात वेगवेगळ्या वेशभूषेत वेगवेगळ्या भूमिकेत हजर असायची. शेतकरी आंदोलनात ती पंजाबन बनून आली होती, मैं पंजाबन हूं. शाहीन बागेत फातिमा बानो बनली. नंतर पाहिलं तर ती त्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात देखील हजर. आता काय कबड्डी, कुस्ती, खो खो सगळंच. तर हे असले पपेट्स येतात कुठून ते समजलं. पण यांना आणतं कोण? आणतं कोण अर्थात सोरोसच्या अवलादींची काय कमी आहे का आपल्याकडे? मग आणतं कोण हा प्रश्न कसा पडतो? ज्या देशाचा विरोधी पक्षनेता विदेशात जाऊन सोरोसी टूलकिटचा एक भाग कसं बनायचं याची ट्रेनिंग घेतो, आता तिथे इतरांचं काय घेऊन बसलाय तुम्ही? तर आपण वळूयात या सोरोसी पिलावळींना कालपासून काय एवढा आनंद झालाय त्याकडे. कारण नमनाला घडाभर तेल वाहून बरंच झालं. आता तेल कमी वापरा असं सांगितलेलं आहे ऑलरेडी. तर मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. मग झालं काय? तुम्ही म्हणाल त्यात नवल काय? मोदी भारतात कमी आणि परदेशात जास्त असतात, नाही का? तर हे असं बोलणारे बरेच लोक आहेत, बोलू द्या. त्यात नवीन काय असं मी विचारतो तुम्हाला, नवीन काय? अहो, त्या नॉर्वेच्या दौऱ्यावर असताना तिथं मोदींना एका विदेशी पत्रकाराने, महिला पत्रकाराने प्रश्न विचारला, तर ते तिला उत्तर न देता निघून गेले. भारतात तर ते पत्रकारांना फाट्यावरच मारतात. एकालाही कोण त्यांनी इंटरव्ह्यू दिला नाही, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही एवढ्या 11-12 वर्षाच्या कालावधीमध्ये. तर ती तर परदेशी बाई, तिला ते उत्तर न देता निघून गेले. या 5-7 सेकंदाच्या एका सीनचा अख्खा 3.5 तासांचा धुरंधर बनवला या लोकांनी इकडे. सुपर डुपर हिट. कसलं कोड कौतुक चालवलंय त्या पत्रकाराचं की जणू काही यांची ती सख्खी बहीण वगैरे. अनेक लिब्रांडूंनी त्या तरुणीचं ट्विट रिपोस्ट करत जीतम जीतम अशा आरोळ्या ठोकतात ना लोक, ते पौराणिक नाटकांमध्ये तो भीम येतो ना मांडी ठोकत, जीतम जीतम, तसाच काहीसा प्रकार चालू आहे. चला, काल मी जरा वेगळ्या विषयावर बोलावं म्हणून 2 सिनेमांच्या स्टोऱ्या काय सांगितल्या एका व्हिडिओमध्ये. एक भाऊ आला लगेच कमेंट करायला, बोलतो तिकडे जागतिक नाचक्की झाले म्हटल्यावर तुमच्याकडे विषयच नसणार, सांगा सिनेमाच्या स्टोऱ्या. सिनेमाच्या स्टोरीमधून कुणाची मारली कुणाला कळलं? काल दिवस जरा बॅक टू बॅक मीटिंग आणि कोर्ट कचेरी यातच गेला. त्यात मला 4 कधी वाजले ते कळलंच नाही आणि तोपर्यंत मला कल्पना नव्हती की असं काहीतरी घडलंय. मग काय मी फतरे त्याच्यावर काय बोलणार. पण रात्री उशिरापर्यंत ही नाटकं बघितली मी आणि ही पाहून प्रचंड मनोरंजन झाल्यानंतर आता त्यावर सविस्तर बोलायला हवं असं मला वाटतंय.
सो बोलतोय. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर गेले होते. कशासाठी? तर भारत आणि नॉर्डिक देशांमधला जो काही संबंध आहे, परस्पर संबंध, तो अधिक दृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी. आणि हा दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. तिकडे हरित ऊर्जा, तंत्रज्ञान जे नॉर्वेकडे आहे, आपल्याकडे नाही. ब्ल्यू इकॉनॉमी, डिफेन्स आणि इतर सगळ्या गोष्टींमधलं आपलं देवाणघेवाण, सहकार्य, अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतानं नॉर्वेसोबत मोठमोठे करार केले. एक लक्षात घ्या, आज जग भारताकडे केवळ विकसनशील देश म्हणून नाही, तर भविष्यातली महासत्ता म्हणून बघतोय. आज आखातात युद्धाचे ढग दाटलेत, युद्ध घडूनही गेलंय आणि जगावर मंदीचं, महागाईचं सावट पसरलंय. डॉलर 100कडे चाललाय, डिझेल पेट्रोल महागलंय, गॅस मिळत नाही लोकांना. आपल्याकडे पेट्रोलवर 4% दरवाढ झाली आहे. पण हे युद्ध उकरून काढणाऱ्या अमेरिकेत सरसकट सगळ्या इंधनावर 40% दरवाढ लादली आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. आपल्याकडचा मोठा टक्का आहे विचारवंतांचा, जे टी व्ही लावतात सकाळ सकाळी. पण आज तक, इंडिया टीव्ही, NDTV, ABP माझा नाही बघत ते लोक. तर काय बघतात? CNN, CNBC, BBC, ब्लूमबर्ग. आजकाल ब्लूमबर्ग बघतो म्हणजे हा लय शाना, असा एक समज पसरलेला आहे. त्यामुळे बघतात ते लोक. त्यात सगळं दिसतंय बरं का. US तर युद्धामुळे फार वाट लागलेली दिसते आणि त्या तुलनेत आपण मात्र बऱ्या अवस्थेत आहोत, खूप चांगल्या अवस्थेत आहोत, हे मात्र नाही सांगत. ते चढ चढतात मोदींवर. असो, तिकडे नॉर्वेत हे सगळे करार मदार झाले आणि त्यानंतर एक संयुक्त जाहीरनामा वाचायचा असतो ना, आम्ही काय कसले कसले करार केले. त्याला प्रेस कॉन्फरन्स नाही म्हणत बरं का. ही एक प्रकारची प्रेस नोट असते फक्त. तशी ती कॉमन नोट पत्रकार जे जमले होते त्या पत्रकारांच्या समोर वाचून मोदी निघाले. ते ऑलमोस्ट गेलेच होते. त्या दरम्यान त्या पत्रकारानं मोदींना प्रश्न विचारला, तुम्ही मुक्त पत्रकार परिषद का घेत नाही? खरं तर तो प्रश्न नीटसा मोदींनी ऐकला पण नाही. त्या महिला पत्रकाराने मग ट्विटरची मदत घेतली, एक ट्विट केलं, मी असं काही विचारलं, पण मोदींनी त्याला उत्तर दिलं नाही, फाट्यावर मारलं. त्यात खरंच काही दम नव्हता. पण इकडे सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाल्या. मोदींची आंतरराष्ट्रीय नामुष्की, नाचक्की. तर यावर कोणीतरी बोलायला हवंच होतं. मग भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तिकडं पत्रकार परिषद घेतली. त्या प्रेसमध्ये या सो कॉल्ड पत्रकारानं एकामागोमाग 3 प्रश्न विचारले. भारतातल्या मानवाधिकारांचं काय? लोकशाही मूल्यांबाबत आम्ही भारतावर विश्वास ठेवावा का? त्यातला भारतीय प्रेस फ्रीडमचं काय? यातून कळतं की प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत तिला कन्सर्न होता. कारण नॉर्वे हा देश प्रेस फ्रीडमच्या बाबतीत 1 नंबरवर आहे. जगातली फ्रीएस्ट प्रेस म्हणून नॉर्वेतली पत्रकारिता ओळखली जाते. पण भारतात काय प्रसार माध्यमांची गळचेपी होते का? भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. इथं 900पेक्षा जास्त न्यूज चॅनल्स आहेत, हजारो वृत्तपत्र आणि कोट्यावधी लोक सोशल मीडियावर आहेत, यूट्यूब वगैरे. त्यातले 70% लोक जे आहेत ते दररोज सरकारवर टीका करतात. आता गोदी मीडिया म्हणवल्या जाणाऱ्या चॅनल्सची किंवा त्या आमच्यासारख्या चाटुकारांची जी संख्या आहे ना, ती नगण्य आहे. ज्या आमच्यासारखे जे चॅनल्स आहेत किंवा जे पेजेस आहेत त्यांची संख्या नगण्य आहे. उलट विरोधातल्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांचा रीच जास्त आहे. म्हणजेच भारतात प्रसार माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, हे तर एवढं तर दिसतंय. कारण इथली लोकशाही नुसती जिवंत नाही आहे, तर अत्यंत मजबूत अवस्थेत आहे. मग आता प्रश्न पडतो, या पाश्चिमात्यांना भारताबद्दल एवढा आकस का? तुम्हालाही पडला असेल, पडला असेल म्हणणं चुकीचं आहे, पडत असेल. पण मला जेव्हा हा प्रश्न पडतो ना असा या टाईपचा, तेव्हा मी माझंच उदाहरण देतो लोकांना. मला कोणी विचारलं का रे असं का वागतात लोक, तर मी त्यांना सांगतो, मित्रांनो, मी स्ट्रगल करत होतो, थोडकीने तब्बल 10 वर्ष आमदाराचा PA होतो, पण इमानदार होतो. त्यामुळे हातात काहीच पडलं नाही 10 वर्षात. प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी केली मॅनेजर म्हणून, हातात काय पडलं? काहीच नाही. वर्तमानपत्रात झगडत होतो, कॉलम लिहायचो, पेज डिझाईन करायचो, मग मला पुरवणी संपादक केलं, कार्यकारी संपादक केलं, अजून काय केलं. पण ना पैसा होता ना नाव होतं. तेव्हा माझे अनेक मित्र होते, खूप मित्र होते माझे, जे माझ्या संघर्षाची, मी जो काही स्ट्रगल करायचो ना, तारीफ करायचे, कौतुक करायचे. तुझ्यात जे टॅलेंट आहे ना त्याला न्याय मिळत नाही असं म्हणायचे. आज परिस्थिती बदलली आहे. आता मी लाखो प्रेक्षकांपर्यंत दररोज पोहोचतो. लोक मला ऐकतात. त्यातल्या कित्येकांना मी त्यांच्या घरातलाच एक सदस्य वाटतो, त्यांच्या मनातलं बोलतो. मला सेलिब्रिटी स्टेटस वगैरे मिळाल्यासारखं वाटतं. लोक रस्त्यात भेटले की सेल्फी काढतात. तर हे सगळं जाम भारी नाही भाई.
तर हे असं कुठेतरी वाटायला लागलं होतं न होतं, तर अशी वेळ आली की माझ्यावर अकारण जळणारे, ज्यांना मी कधी भेटलोही नाही, मी त्यांना ओळखतही नाही, असे लोक माझे दुश्मन बनलेत. मित्रांची संख्या पार एकेरीवर आली आहे, सिंगल डिजिटवर आली आहे. तसंच भारताचंही आहे. जेव्हा भारत गरीब होता, साप गारुड्यांचा देश म्हणवला जायचा, तेव्हा याच जगाला भारताबद्दल फारसा त्रास नव्हता. उलट त्यांना भारताचं कौतुक वाटायचं. पण आज भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. हाच भारत चंद्रावर पोहोचलेला आहे. डिजिटल पेमेंट ही संकल्पना सगळ्यात आधी व्यवहारात आणून याच भारतानं जगाला मागे टाकलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 ध्रुवांच्या कोल्ड वॉरमध्ये कुणा एकाची कड न घेता जागतिक राजकारणात स्वतंत्र भूमिका भारत घेतोय. म्हणूनच अनेक पाश्चात्य माध्यमांना भारताचा वाढता प्रभाव खटकतोय. दुसरं कारण म्हणजे आजचा भारत कुणाच्याही दबावाखाली वागत नाही. रशिया असो, अमेरिका असो, तो चीन असो, भारत स्वतःच्या हिताचं राजकारण करतो. एक काळ असा होता जेव्हा भारताकडे मदतीची अपेक्षा करणारा देश म्हणून पाहिलं जायचं. पण आज परिस्थिती बदलली आहे. कोरोना काळात भारतानं जगाला लस दिली, वॅक्सिन दिलं. युद्धाच्या काळात स्वतःच्या नागरिकांना सुरक्षित त्या देशातून बाहेर काढलं. आणि G20 सारख्या परिषदांमधून भारतानं जगाला नवीन दिशा दाखवली. नॉर्वेच्या दौऱ्यातही मोदींचं मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आलं. त्यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मानही दिला गेलाय. हा जो काय मान सन्मान झाला, तो फक्त एका नेत्याचा सन्मान नव्हता, तर 140 कोटी भारतीयांच्या वाढत्या शक्तीचा, वाढत्या प्रभावाचा सन्मान होता. एक मान्य की मोदींच्या आडून भारतावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात, टीकाही होऊ शकते, माध्यम मोदी असू शकतात, पण एक गोष्ट नाकारता येणार नाही, आजचा भारत आत्मविश्वासाने उभा जो आहे त्यामागे मोदी आहेत. आणि म्हणून हे जग जे आहे आज भारताकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कुठल्या तरी NGOंनी जाणीवपूर्वक भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी बनवलेल्या त्या फेक रिपोर्ट्सवर आधारित काही बाही प्रश्न विचारणारी ती हेल लिंग नावाची पत्रकार, हिनं सोरोसी पाकिटमारीवर मोदींना जाता जाता प्रश्न विचारला खरा, पण भारतीय राजदूतांनी तिला सन्मानानं पुन्हा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायची संधी दिली. तेव्हा तिनं काय केलं तर एकामागोमाग एक असे ते 3 प्रश्न विचारले आणि एकाही प्रश्नाचं उत्तर ऐकून न घेता ती उर्मटपणे पत्रकार परिषद सोडून निघून गेली. इथं कोणाचं असं झालं, कोणाची नाचक्की झाली? पण आपल्याकडचे अब्दुल्ला मात्र बेगानी शादी में नाच नाच नाचतायत. गाना कोणसा भी बजने दो, मेरे को बोला नाचने को मैं नाचता हूं. कसले खुश झालेत कालपासून. जणू काही मोदींना निवडणुकीत हरवलं यांनी, जे ते किमान अजून 10 वर्ष तरी करू शकणार नाहीयेत. पण मुंगेरीलाल के हसीन सपने म्हणतात ना, तसा जो प्रकार आहे ते घेतलं त्यांनी स्वप्न बिप्न बघून. आणि काय जबरदस्त ते आनंदात आहेत कालपासून ना. नाचक्की झाली. आता एक भैयाची चक्की आमच्या नाक्यावर आहे, त्याला 5 किलो गहू द्या, तो 4.5 किलोचं पीठ देतो. आता इथे एकच म्हण परफेक्ट फिट होते, लगीन आहे लोकांचं आणि नाचतं येड्या भोकाचं.